नमस्कार मुलांनो, कसे काय आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान मजेतच असाल. तर आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत मुलांनो. आज आपण इयत्ता 7वीचं प्रकरण 3 लसावी आणि मसावी बघणार आहोत. तर बघा, आपण मागील इयत्तेमध्ये सुद्धा बघितलं आहे लसावी म्हणजे काय होते आणि मसावी म्हणजे काय होते. तर बघा, लसावी म्हणजे काय होते मुलांनो. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर बघा, आपण हे मागील कक्षेमध्ये मागील वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत मुलांनो. तर आज आपण काय बघणार आहोत, त्याच्यावर आधारित अभ्यास बघणार आहोत. अभ्यासानंतर आपल्याला बघा इथे नेहमीप्रमाणे सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तरे सुद्धा बघायची आहे. तर आपण सर्वप्रथम अभ्यास बघूया मुलांनो. तर मुलांनो, आता आपण बघणार आहोत महत्तम सामायिक विभाजक. तर महत्तम सामायिक विभाजकालाच काय म्हणतो? मसावी म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर म्हणतो किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे एचसीएफ सुद्धा म्हणतो. तर बघा, हे काढायची आता जी भागाकार पद्धत आहे मुलांनो, ती आता आपण बघूया की मसावी काढण्याची भागाकार पद्धत कशी आहे ती बघायची आहे. तर बघा, उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे 144 आणि 252 चा आपल्याला काय काढायचं आहे मुलांनो? मसावी काढायचं आहे. तर बघा मुलांनो, भागाकार पद्धतीने मसावी कसं काढतात ते आपण आता बघूया. तर बघा, इथे 144 ही लहान संख्या आहे, तर म्हणून आपण 144 ने काय करूया? 252 ला भागूया. तर बघा मुलांनो, इथे लिहूया आपण 252 भागिला 144. तर बघा मुलांनो, 144 दुणे समजा करूया आपण, तर 252 पेक्षा मोठी संख्या येईल बघूया आपण. समजा आपण मुलांनो 144 च्या पाड्यामध्ये 252 येतात का हे बघायचं आहे. तर आपण समजा 144 गुणिले 2, जसं आपण साधा भागाकार करतो मुलांना, अगदी तसाच भागाकार करायचा आहे. तर बघा, आता 144 च्या पाड्यामध्ये 252 येतं का? तर बघा, 144 दुणे बघूया आपण. 4 दुणे 8. व्हेरी गुड मुलांनो, ही गुणाकार पद्धत, भागाकार पद्धत ही तुम्हाला माहितीच आहे. मग पुन्हा एक स्थानी 4 होतं. आता पुन्हा दशक स्थानी सुद्धा 4 आहे. मग 2 चौ 8 आणि 2 1 2. म्हणजे बघा 288. 144 गुणिले समजा 2 केलं तर किती आलं? 288 ही संख्या आली आणि ही 252 पेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? 144 एक 144च आपल्याला करावं लागेल. आता याचं आपण वजाबाकी करूया मुलांनो. आणि बघा, लिहिताना आपल्याला ह्या साईडला असं लिहावं लागते, वर आपण लिहत नाही. म्हणजे ही जी भागाकार मसावी काढायची भागाकार पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे, म्हणून लक्ष देऊन बघा, लक्षपूर्वक मुलांनो. तर बघा इथे, मग आता 252 मधून 144 गेल्यावर किती राहतात? तर बघा, 2 मधून 4 जातात का मुलांनो? नाही, म्हणून इथे हातचा घेतला तर इथे 12 मधून 4 गेले तर किती? 8 राहणार आहे. आणि इथे बघा 4 राहणार आहे, कारण हातचा 1 दिला इथे. 5 नी इथे 1 दिला तर इथे 4 राहणार आहे. 4 मधून 4 गेल्यावर मुलांनो इथे 0 राहणार आहे आणि 2तून 1 गेल्यावर 1 राहणार आहे. म्हणजे बघा 108 ही संख्या राहिलेली आहे. आता पुन्हा बघूया आपण 108 ला आपण आता काय करूया? 144 ने 144 ला आता आपण 108 ने भागूया. तर बघा, आता 108 च्या पाड्यामध्ये 144 ही संख्या येईल का? कारण 108 दुणे केलं तर 144 पेक्षा मोठी संख्या येईल. म्हणून इथे सुद्धा मुलांना आपण काय करूया? 108 एक 108 करूया. आणि त्याच्यानंतर आता आपण काय करूया? 144 मधून 108 काय करायचं? वजा करायचं. तर बघा, इथे 4 मधून 8 जात नाही. मग इथे सुद्धा आपण काय करूया? हातचा घेऊया मुलांनो. तर इथे बघा, हातचा घेतला, इथे 3 राहतील आणि इथे 14 होईल. मग बघा मुलांनो, 14 मधून 8 गेल्यावर किती राहणार आहे? 9 10 11 12 13 14. म्हणजे 6 इथे शिल्लक राहणार आहे मुलांनो. आणि ते 3 मधून 0 गेल्यावर 3 राहणार आहे आणि 1तून 1 गेल्यावर 0. म्हणजे बघा, इथे बाकी किती आलेली आहे मुलांनो? 36 हे बाकी आलेली आहे. तर आपण बघूया आता 36 ला आपण काय करायचं? 108 ह्या संख्येला 36 ने आता आपल्याला भागायचं आहे. तर बघा मुलांनो, 36 च्या फळ्यामध्ये 108 येते का बघूया आपण. जसं आता 36 दुणे करूया. बघा, 36 दुणे केलं तर किती येईल मुलांनो? सांगा. व्हेरी गुड. 2 सख 12. 12 चे इथे 2 आणि हातचाला 1. 3 दुणे 6 आणि 1 7. बघा, 36 दुणे केलं तर 72 आलं मुलांनो. 72 ही 108 पेक्षा लहान संख्या आहे, म्हणून आपण समोर बघूया
आता 36 ला आपण मुलांनो 3 ने गुणूया. तर बघा साइन तिरी व्हेरी गुड 18, 18 चे 8 लिहूया. हातचा आला 1, 3 तिरी 9 आणि 1 10. बघा मुलांनो 36 ला समजा आपण 3 ने गुणलं तर आपलं किती उत्तर आलेलं आहे 108 आलेलं आहे. म्हणजे 36 च्या फाड्यामध्ये आपण 36 तिरी म्हणू 3 दा गुणलं तर उत्तर 108 येतं. म्हणून इथे कितीने भाग जाईल 36 तिरी 108. तर बघा मुलांनो इथे आता आपण 108 मधून 108 गेलंय वजा तर किती येईल 8 मधून 8 गेलं 0, शून्यातून 0. म्हणजे इथे बाकी किती आलेली आहे मुलांनो इथे बाकी आलेली आहे 0 0 आलेली आहे. म्हणजेच बघा याला पूर्णपणे भाग गेलेला आहे. तर मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मुलांनो जेव्हा आपण भागलं मसावी काढायच्या वेळेस आपण जेव्हा भागाकार करतो आणि भागाकार करताना समजा सगळ्यात शेवटी ही काय 0 आलं बाकी 0 आलं तर याच्या त्या भाजक जो असतो आधीचा तोच काय असतो त्याचा मसावी असतो. तर इथे आधीचा भाजक काय आहे 36 आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की 144 आणि 252 यांचा मसावी किती आलेला आहे आपण म्हणू शकतो 36 हा मसावी आलेला आहे. पण नियम काय आहे मुलांनो की बाकी 0 यायला पाहिजे म्हणजे तिथे पूर्णपणे भाग जायला हवा आणि पूर्णपणे भाग गेला तर त्याच्या आधीचा जो भाजक असतो तो काय असतो त्या संख्येचा मसावी असतो. बघा इथे 252 या मोठ्या संख्येला 144 या लहान संख्येने भागायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलंच आहे मुलांना आपण कसं भागलेलं आहे बघूया. 144 एक 144 आलेला आहे वजा केल्यावर 108 हे उत्तर आलेलं आहे मुलांनो. आणि मग 108 एक 108 लिहिलेलं आहे. 144 मधून 108 गेल्यावर 36 उरलेला आहे आणि 36 तिरी 108 म्हणजे बाकी इथे काय आलेलं आहे 0 0 आलेलं आहे. तर बघा बाकी इथे 0 आल्यामुळे आधीचा जो भाजक आहे तो काय राहील त्याचा मसावी राहील. बघा ज्या भागाकारात बाकी 0 मिळाली त्या भागाकारातील भाजक हा आधी दिलेल्या संख्यांचा काय आहे मसावी आहे. तर बघा ह्या भागाकारामध्ये बाकी किती आली आहे मुलांना 0 आलेली आहे. तर ज्या भागाकारामध्ये बाकी ही 0 असते तर आपण तिथे काय म्हटलेलं आहे बाकी ही 0 असली तर त्या भागाकारातील जो भाजक आहे हा आधीच्या दिलेल्या संख्यांचा हा जो भाजक आहे हा आधी दिलेल्या संख्यांचा काय असतो मसावी असतो. म्हणून आपण म्हणू शकतो की 144 आणि 252 या संख्यांचा मसावी काय आहे 36 आहे. नक्कीच मुलांनो तुम्हाला हे समजलं असेल. आपण अजून अशा प्रकारचे उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. बघा फक्त पद्धत ही काय आहे आपण जसा भागाकार करतो तशीच आहे. फक्त मसावी काढायच्या वेळेस ही जी भागाकाराची पद्धत आहे आपण मूळ अवयव काढून जी आहे ती पण पद्धत बघितलेली आहे. उभी जे पद्धत आहे उभी मांडणी करून ती सुद्धा पद्धत बघितली आहे. आडवी मांडणी करून ही सुद्धा पद्धत आपण इथे बघितलेली आहे. आणि आता आपण ही भागाकार ही पद्धत सुद्धा बघितलेली आहे. तर बघा मुलांना आता याची अजून आपण काही उदाहरण बघूया. आता आपल्याला बघा इथे मसावी काढायचा आहे मुलांनो. दिलेल्या संख्येचा काय काढायचं इथे मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक काढायचा आहे. आणि काय संख्या दिलेली आहे 25 आणि 40 ही आपल्याला ही संख्या दिलेली आहे. तर बघा याच्यामध्ये आपण काय करतो मसावी काढायच्या वेळेस आधी मूळ अवयव पाडूया. तर बघा इथे आपण 25 चे आधी मूळ अवयव पाडूया मुलांनो आणि त्याच्यानंतर 40 चे मूळ अवयव आपण इथे पाडूया. तर बघा मुलांनो इथे आपल्याला 25 दिलेला आहे. 25 चे अवयव कसे पडतील 5 5 25. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथे 40 दिलेला आहे. 40 चे अवयव बघा कसे पडतील 2 गुणिला 20 20 दुने 40. तर बघा आपल्याला विभाज्यतेच्या कसोटीनुसारही माहित आहे की एकक स्थानी 0 असल्यावर 2 ने भाग जातो आणि हेही माहित आहे एकक स्थानी 5 किंवा 0 असला तर 5 ने भाग जातो. आणि हे सोपी आहे मुलांना अगदी. तर आपण इथे 25 चे जेव्हा पाडले तेव्हा 5 5 25 आणि 40 चे मूळ अवयव पाडताना आपण काय केलं आहे 20 गुणिला 2 20 दुने 40. मग बघा हे 2 जशाचे तसे लिहायचे. बघा आता इथे 20 चे पुन्हा अवयव पडतील. इथे बघा 5 चे पुन्हा पडू शकतात का कोणत्या फाड्यात येतो का 5 नाही. मग आता 20 इथे येतो तर 20 चे अवयव काय पडतील 5 गुणिला 4 5 20. व्हेरी गुड. तर बघा आता अजून आपण 2 5 जशाचे तसे लिहूया. मग इथे 4 आहे 4 चे पुन्हा अवयव पडतात का मुलांना सांगा. व्हेरी गुड. 4 चे म्हणजे 2 गुणिला 2 बरोबर 4.
बघा अशा प्रकारचे मूळ अवयव आपण पाडलेले आहे 25 आणि 40. आता आपल्याला काय काढायचं मुलांना, आता आपल्याला मसावी काढायचं आहे. मग आपण मसावी काढताना काय लिहितो, मसावी कशाचा काढायचा आहे मुलांनो, 25 आणि 40. 25 आणि 40 चा मसावी काढायचा आहे. तर आपण काय करतो, जे कॉमन नंबर आहेत दोन्ही मध्ये ती संख्या आपण घेतो. तर बघा इथे कॉमन काय आहे, कॉमन इन द सेन्स सामायिक विभाजक, जो सामायिक आहे दोनही 25 मध्ये आणि 40 मध्ये ते सामायिक काय दिसत आहे मुलांना, तुम्हाला कोणता अंक सामायिक दिसत आहे, बघा इथे 5 आहे आणि इथे 5 आहे. फक्त 5 हीच संख्या एक सामायिक दिसत आहे, कारण बघा इथे 5 आहे, मग इथे पुन्हा 5 आहे का, ह्या 5 ला सोडल्यावर नाही. तर बघा आपण मसावी म्हणजे काय होतो, की जो कॉमन नंबर आहे किंवा सामायिक विभाजक जो आहे दोन्ही संख्यांमध्ये तो आपल्याला बघायचा आहे. तर इथे 5 हीच संख्या दोन्ही याच्यामध्ये काय आहे, सामायिक आहे. म्हणून याचा जो लसावी येईल तो किती येईल मुलांनो, जो याचा मसावी येईल, सॉरी मसावी किती 5 येणार आहे. म्हणून शेवटी आपण लिहू शकतो की 25 आणि 40 या संख्यांचा जो मसावी आहे तो किती आहे, 5 आहे. मसावी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, संख्येचे मूळ अवयव पाडूया. इथे 25 चे मूळ अवयव पाडले आहेत बघा, 5 5 25. त्याच प्रकारे आता मुलांना इथे 40 चे सुद्धा अवयव पाडलेले आहेत. जसे आपण अवयव आता इथे पाडले 2 गुणिला 20, मग 20 चे अवयव पाडले 10 गुणिला 2 20, मग 10 चे अवयव पाडले 5 गुणिला 2 10. आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो मुलांना. आपण कसं केलं होतं, 10 दुने 20 किंवा आपण 5 चौक 20 सुद्धा अवयव पाडू आपण लिहू शकतो. म्हणून आपण मगाशी इथे काय लिहिलं होतं की 20 साठी आपण लिहिलं होतं 5 चौक 20, यांनी इथे लिहिलेलं आहे 10 दुने 20. आपण तसंही सुद्धा लिहू शकतो मुलांना. त्याच्यानंतर बघा यांचे अवयव पाडले आणि ह्या दोन्ही मध्ये 5 हा सामायिक अवयव एक वेळा आलेला आहे. म्हणून याचा जो मसावी आहे तो काय आहे, 5 राहणार आहे. म्हणून यांचा जो मसावी आहे तो किती आहे, 5 आहे. आता बघा दुसरं उदाहरण दिलेलं आहे मुलांना. जितकी उदाहरणं आपण सोडवू तितकं आपलं जे आहे प्रॅक्टिस छान होईल आणि आपले कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होईल मुलांना. म्हणून वहीमध्ये तुम्ही सुद्धा असे प्रश्न सोडवत जा. चला आता बघा मुलांना, माझ्या सोबत सोडवा तुम्ही. आता इथे सुद्धा आपल्याला काय काढायचं आहे, मसावी काढायचं आहे. आणि आपल्याला इथे 3 संख्या दिलेल्या आहेत. आपण 2 च 3 च 4 च किती संख्यांचा काढू शकतो. तर बघा मसावी काढण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या दिलेल्या संख्यांचा आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात आधी मूळ अवयव पाडावे लागतील. तर बघा मुलांना इथे 40 आहे. 40 चे मूळ अवयव 2 गुणिला 10, व्हेरी गुड, सॉरी 20, 20 दुने 40, मग 2 गुणिला इथे काय आलं आहे 20 आहे. 20 चे काय येईल, 5 चौक 20. मग पुन्हा आपण इथे 4 चे अवयव पाडूया मुलांनो. मग इथे काय येईल 4 चे अवयव, 2 गुणिला 2. त्याच्यानंतर हे झालं, हे 40 चं झालेलं आहे मुलांनो. आता आपल्याला 60 चे अवयव पाडायचे आहेत. बघा 60 चे अवयव पाडूया आपण. तर काय येईल, 30 दुनी 60 किंवा 10 सख 60 असं आपल्याला हवे ते, पण आपण जवळची सगळ्यात छोटी संख्या घ्यायची. बघा 2 गुणिला 30, 30 दुने 60. आता काय करूया मुलांना, आपण 30 चे सुद्धा अवयव पाडूया. सांगा तुम्ही, 2 गुणिला, बघा इथे 30 चे काय येईल, आपण 15 दुने 30 सुद्धा लिहू शकतो, 6 पंचे 30 सुद्धा लिहू शकतो. तर बघा आपण इथे 2 गुणिला 15 लिहिलाय, 15 दुने 30, मग 2 गुणिला बघा 15 चे आता अवयव काय येतात, कोणत्या फाड्यामध्ये 15 येतात, 3 5 15, म्हणून 3 गुणिला 5. बघा असे हे 60 चे अवयव पडलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, 75 चे अवयव पाडायचे आहेत मुलांना. तर बघा 75 चे अवयव पाडायसाठी आपण काय लिहूया, 25 तिरी 75 सुद्धा होतात, म्हणून आपण इथे लिहूया 3 गुणिला 25. मग 25 चे अवयव काय येतील मुलांना, 5 5 25. बघा अशा प्रकारे आपण आधी काय केलेलं आहे, दिलेल्या तीनही संख्यांचे इथे मूळ अवयव पाडलेले आहेत. म्हणजे आपल्याला बघा मसावी काढायचं आलं, समजा आपण आडव्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे, तर आपण काय करायचं, ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यांचे आपण आधी मूळ अवयव पाडायचे. आता मूळ अवयव पाडल्यानंतर याचा आपल्याला मसावी काढायचा आहे मुलांनो. की मसावी किती येईल, तर आपण काय करूया, मसावी आपल्याला काढायचा आहे. मसावी कशाचा काढायचा आहे, त्या संख्या आपण लिहूया इथे.
मसावी आपल्याला 40, 60 आणि 75चा काढायचा आहे. तर आपण काय करतो, मसावीमध्ये फक्त सामायिक विभाजक जो आहे तो घेतो, कॉमन नंबर घेतो. इथे बघा सामायिक विभाजक तीनही याच्यामध्ये कोणती संख्या आहे, तर बघा इथे 5, 5 आणि 5 ही एक अशी संख्या आहे जी तीनही याच्यामध्ये आहे. म्हणजे याचा 40, 75 आणि 60चा सामायिक जो विभाजक आहे तो किती 5 आलेला आहे. त्याच्यानंतर बघा मुलांना इथे 2 आहे, पण इथे 2 आहेत का, नाही, इथे 2 आहे. मग म्हणून आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपण मसावी काढतो तर मसावी काढताना आपल्याला माहितीच आहे की आपण फक्त जो कॉमन पॉइंट आहे, कॉमन नंबर आहे, सामायिक विभाजक जो तीनही संख्यामध्ये आहे तो बघायचा आहे. इथे तर आपल्याला 5 आलेला आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की 40, 60 आणि 75 यांचा मसावी किती आलेला आहे, 5 आहे. बघा मुलांनो, इथे बघा 40चे मूळ अवयव पाडलेले आहेत, त्याच्यानंतर 60चे मूळ अवयव पाडलेले आहेत आणि 75चे सुद्धा मूळ अवयव पाडलेले आहेत. मग काय केलेलं आहे यांचं मसावी काढण्यासाठी, इथे तीनही संख्यांमध्ये सामायिक अवयव जो आहे तो काय आहे, 5 आहे. 5 हा सामायिक अवयव आहे, त्याच्यामुळे आपण 5 हे घेतलेला आहे आणि इथे जो मसावी आहे तो किती आहे, याचा 5 आलेला आहे. आता बघा दुसरं अजून उदाहरण बघूया मुलांनो. आता आपण हे जे भागाकार जे मसावी आहे ते आपण कोणत्या पद्धतीने बघितलं, आतापर्यंत आपण आडव्या पद्धतीने बघितलेलं आहे, मूळ अवयव काढून त्याच्यानंतर कसं मसावी काढतात हे बघितलं आहे. आता बघा मुलांनो, हे जे काही उदाहरण आपण बघणार आहोत ते भागाकार पद्धतीने मसावी काढायचं आहे. काय करायचं मुलांनो, भागाकार पद्धतीने आपल्याला मसावी तर काढायचं आहे आणि संक्षिप्त रूप आपल्याला इथे द्यायचं आहे. तर बघा आपल्याला 275 आणि 525 याचं सर्वप्रथम आपण काय करूया, भागाकार पद्धतीने. याच्या आधी आपण एक उदाहरण असं बघितलेलं आहे मुलांना, तर चला सोडवूया आपण. आता बघा इथे 525 ही मोठी संख्या आहे. ह्या मोठ्या संख्येला आपण 275 ने भागायचं आहे. तर बघा 275 एक 275, बघा 275 दुने करूया तर 525 येईल का, नाही. बघा जसं आपण साधा भागाकार करतो तसंच बघा 5 दुने 10चा 0, हातचाला 1, 7 दुने 14 आणि 1 15चे 5, हातचाला 1, बेक बे बेदुने 4 आणि 1 5. बघा 550 येतं मुलांना. तर मग तिथं मोठी संख्या होऊन जाईल, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 275 दुने केलं तर किती आलं, 550 आलं. म्हणून आपण इथे 275 ला 1 ने गुणूया. आता बघा हे वजा करूया मुलांनो. वजाबाकी केल्यावर 525 मधून 275 गेल्यावर बघा 5 मधून 5 गेले 0 आणि इथे 2 मधून 7 जात नाही, म्हणून हातचे घ्यावे लागतील. तर इथे 4 उरेल. इथे 12 मधून 7 गेल्यावर किती शिल्लक राहणार आहे, 8, 9, 10, 11, 12. इथे 5 शिल्लक राहणार आहे मुलांनो. आणि त्याच्यानंतर इथे 4 मधून 2 गेल्यावर 2. बघा इथे 250 राहिलेला आहे. मग आपण काय करूया, 250 ला आपण आता 275 इथे लिहूया. 275 ला 250 ने भागूया. मग इथे बघा 250 दुने करूया 5, तर ती पण संख्या 275 येणार आहे का, नाही, त्याच्यापेक्षा मोठी येणार आहे. आपल्याला कसं मुलांना याच्यापेक्षा छोटी संख्या चालेल पण मोठी नाही, किंवा याच्या लगतची पण संख्या नाही आहे. म्हणून आपण इथे जसा साधा भागाकार करतो पूर्णांक संख्यांचा तसाच आहे मुलांनो. तर 250 एक आपल्याला इथे 250 लिहावं लागेल. आणि बघा इथे वजाबाकी करूया मुलांनो. तर बघा 5 मधून 0 गेल्यावर इथे 5 उरणार आहे आणि इथे 7 मधून 5 गेल्यावर 2. इथे बघा काय उरलेलं आहे मुलांनो, 25 राहिलेलं आहे. मग आपण बाकी किती आली, 25. आता काय करूया, 25 ला पुन्हा आपण इथे 250 ला आपण 25 ने भागायचं आहे. मग 25 च्या भाड्यामध्ये 250 केव्हा येते मुलांनो, व्हेरी गुड, 25 10 250. म्हणून आपण इथे कितीनी भाग द्यायचा, 25 10 250 ने आपण इथे भाग देत आहे. आय होप मुलांनो तुम्हाला समजत असेल. आपण स्टेप बाय स्टेप बघत आहोत हे.
आता बघा शून्यातून शून्य गेला शून्य, पाचातून 5 गेला शून्य, दोनातून 2 गेला शून्य. तर बघा मुलांनो इथे बाकी किती आलेली आहे? शून्य आलेली आहे. आणि आपण जेव्हा मसावी भागाकार पद्धतीने काढायचं असेल तर आपण याच्या आधीच एक उदाहरण बघितलेलं होतं की जेव्हाही बाकी शून्य आली तर त्याच्यामध्ये काय होते मुलांनो? बाकी शून्य आल्यावर आपण त्याच्या आधीचा जो भाजक आहे ते त्या दिलेल्या दोन संख्यांचा काय राहील? मसावी राहील. बघा इथे भाजक किती आहे मुलांनो? 25 आहे. म्हणजेच आपण काय म्हणूया की यांचा जो मसावी आहे तो किती राहील? 25 राहील. आता बघा म्हणजेच आपण पण याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. तर मग याचं किती आलं? 25 आलेलं आहे. मग 25 आलेलं आहे तर आपण काय करूया? म्हणजेच आपण 275 छेद 525 आहे याला आपण 25 ने भागू शकतो मुलांनो. बघा पहिली संख्या दिली होती, ह्या संख्येला आपण कसं भागायचं आहे ते आपण बघितलं होतं की भागाकार 1 ने दिला. 275 1 275 आलं होतं. मग 525 मधून 275 गेल्यावर काय शिल्लक राहिलं आहे? 250 शिल्लक राहिलं. मग आपण 250 1 250 लिहिलेलं आहे. मग इथे बाकी 25 आली. मग आपण 250 ला 25 ने भागलं. मग इथे 25 10 250. आता बाकी किती येईल मुलांनो? 0 0 ही बाकी येणार आहे. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. म्हणजेच आपण काय म्हणूया? आपण हे बघितलेलं आहे की ज्या भागाकारात बाकी शून्य मिळाली त्या भागाकारातील भाजक हा आधी दिलेल्या संख्यांचा मसावी असतो. तर इथे मसावी काय आहे मुलांनो? 25 हा मसावी आलेला आहे. तर मग 25 हा काय आहे? मसावी आलेला आहे. इथपर्यंत आपण बघितलं आहे. येथे 25 हा सामायिक अवयव आहे आणि म्हणून ह्या संख्यांचा मसावी 25 आहे. म्हणजेच अंशस्थानी आणि छेदस्थानी असणाऱ्या संख्यांना 25 ने भाग जाईल. कशाने भाग जाईल मुलांनो? 25 ने भाग जाईल. तर बघा आपण 25 ने इथे भाग दिलेला आहे म्हणून इथे बघा 275 छेद 525. तर बघा यांना आपण याचा जो मसावी आहे तो 25 आला होता म्हणून आपण दोन्हींना 25 ने भाग जाईल. तर बघा 25 ने भागल्यावर काय उत्तर येणार आहे मुलांनो? बघा 275 भागीला 25. तर बघा 25 1 25 25 दुणे. आता बघा याला आपण भागूया मुलांनो. 200 सॉरी बघा याचा आपण भागाकार करूया. 275 आहे. तर मुलांनो इथे बघा 275 ला 25 ने भागायचं आहे. तर बघा 275 ला 25 ने आपण भागूया. तर काय उत्तर येणार आहे? बघा आता 25 1 25. कारण बघा 27 आणि 25 याच्यात जास्त फरक नाही. 25 दुने केलं असतं तर 50 आलं असतं आणि ते 27 पेक्षा मोठी असते म्हणून 25 1 25. मग बघा इथे मुलांनो 7 मधून 5 गेल्यावर 3 उरणार आहे आणि हे जे 5 आहे खाली येईल. सॉरी इथे 2 उरणार आहे. बघा मुलांनो 7 मधून 5 गेल्यावर 2 शिल्लक राहणार आहे आणि हे 5 खाली येतील. मग बघा 25 1 25. म्हणजे समजा 275 ला 25 ने भागल्यावर किती उत्तर आलं मुलांनो? 11 आलेलं आहे. आता आपल्याला 525 ला बघायचं आहे मुलांनो. 525 ला 25 ने भागायचं आहे. तर बघा मुलांनो आपण इथे लिहूया. जागा नसल्यामुळे क्लिअर करते. हे लक्षात ठेवा मुलांनो की 275 ला आपण 25 ने भागले असता 11 उत्तर आलेलं आहे. तर बघा आता आपण बघूया मुलांनो. आपण काय बघूया आता की 525 ला 25 ने भागायचं आहे. तर बघा 525 भागीला 25. तर बघा इथे किती येईल मुलांनो? 25 1 25. 25 दुने 50 घेऊया. कारण इथे बघा 52 आहे. 50 पेक्षा थोडी मोठी म्हणून आपण 25 दुने इथे 50 घेऊया मुलांनो. मग काय शिल्लक राहणार आहे? बघा 2 मधून 0 गेला 2, 5 मधून 5 गेले 0. आता हे खाली येईल मुलांनो. आता बघा 25 च्या फळामध्ये 25 1 25. म्हणजे बघा काय उत्तर आलेलं आहे? 21 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे बघा 275 ला मुलांनो
आपण 25 ने गुणलं असता 11 उत्तर आलं आणि 225 ला 25 ने गुणल्यावर आपलं 21 हे उत्तर आलेलं आहे. तर बघा उत्तर संक्षिप्त रूपामध्ये उत्तर किती आलेलं आहे? 11/21 हे उत्तर आलेलं आहे.